मी बनते ज्ञानज्योती. आज या जीवनामध्ये 8-9 वर्ष झाली. 2 वर्ष श्रीलंका आणि म्यानमार, नेपाळ या ठिकाणी मी ह्या धम्माचं प्रशिक्षण घेऊन आलेलो आहे. आणि आता या देशामध्ये अशी परिस्थिती आहे की भगवान बुद्धांनी जे आम्हाला धम्म शिकवलं, धम्म दिला, 37 बोधिपाक्षी हा धम्म जर आचरणात आणायचं असेल तर या धम्माच्या प्रवाहामध्ये यायला पाहिजे. आणि प्रवाहात येत असताना धम्म आचरण आहे आणि धम्माचं म्हणजे काय आपण त्याला म्हणतो शिकवण आहे. ही शिकवण आपण आचरणात आणलं पाहिजे आणि त्याच्याशिवाय आपण अंधश्रद्धेच्या पगडेतून निघणार नाही. आणि हा एकच नव्हे तर हा धम्म अखिल मानव जातीसाठी आणि अखिल ज्याला ज्याला जीव आहे त्या सगळ्या सजीवांसाठी हा धम्म अनुकूल आहे. आणि एका मानवजातीसाठी नाही किंवा एखाद्या धर्मासाठी नाही. धर्म आणि धम्म ह्याच्यात खूप तफावत आहे. धर्म हे थोड्याशा या ग्रुपचं एक धर्म होऊ शकतो, पण हे सगळेच धर्म एका ठिकाणी आल्यानंतर त्याला मात्र आपण धम्म म्हणू शकतो. मग यात कुणीही कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, बुद्धाच्या विचारामध्ये, बुद्धाच्या आचरणामध्ये जो कोणी व्यक्ती येतो तो सुखी होतो. आणि म्हणून तथागतांनी म्हणलेलं आहे, मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेटो मनोमया मनसाचे पद्दुटेनं भासतीवा करोतीवा तत्वनंग दुःख म्हणवेती चकंग होतो. अरे मन हे कसं आहे? या विश्वाचं सर्व आहे. मन हे कसं आहे? मनोमय आहे. आणि या मनांमध्ये जर आपण कुणाच्या बाबतीत कुणाच्याबद्दल जर दुर्विचाराचं आपण बीज पेरलं तर त्या ठिकाणी मात्र दुःख आपल्या पाठी असं लागतं की जसं बैल घेऊन पळत असताना त्या गाडीचे चाकं मात्र त्या बैलाच्या पायात तुडवत पळत असतात आणि त्याच पद्धतीनं दुःख आमच्या पायात तुडवत पळत असतात. म्हणून याच्यामध्ये येत असताना आपण अंधारात न राहता प्रकाशात यायला पाहिजे. कारण आपण कितीही बुद्धिवंत असलो, कितीही सुंदर असलो, कितीही दागदागिन्याने मडलेले असलो, अंधारात जर थांबलं असता त्याचं सौंदर्य दिसत नाही. आणि तेच जर प्रकाशात आल्यानंतर मात्र त्याचं सौंदर्य दिसून येतं, त्याच्या विचाराचं सौंदर्य दिसून येतं, त्याच्या राहणीमानाचं सौंदर्य दिसून येतं. म्हणून हे धम्म परिषद प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि या धम्म परिषदेतून माणूस हा झोपलेला जागा होतो. दुसरी गोष्ट, आज हा समाज असा आहे की हा समाज सध्या झोपलेल्या अवस्थेत आहे. कारण ज्यांनी झोपेचं सोंग घेऊन झोपलेलं आहे त्याला आयुष्यभर जरी जागं करायला गेलं तर तो जागृत होऊ शकत नाही. पण जे खरोखरच झोपलेला समाज आहे आणि त्याला जागृत करायचं असेल तर असे धम्म परिषद हे घ्यायला पाहिजे. आणि या विषयाने आज हे भारतीय इंटरनॅशनल बुद्धिस्ट इंटरनॅशनल या म्हणजे माध्यमातून हे एक धम्म परिषद 1 दिवसाचं घेतलेलं आहे. आणि त्या सगळ्या उपासकांना, संयोजकांना, आयोजकांना माझी एवढंच मंगल भावना आहे की त्यांनी याच्याही नंतर कुठं घेत राहावं आणि याच्यातून धम्माला जागृत करत राहावं. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून आज सांगवडे या विभागामध्ये वर्षावास मालिकेनिमित्त धम्मशिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम मी संपूर्ण आयोजकांना धन्यवाद देतो की या वर्षावास मालिकेमध्ये त्यांनी अत्यंत सुंदर अशा विषयाची रचना केलेली आहे. तो विषय आहे की धम्म चळवळीच्या क्रांतीमध्ये महिलांचं योगदान. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942मध्ये जे शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचं अधिवेशन घेतलं होतं त्यामध्ये महिलांसाठी विशेष शिबिर आयोजित केलं होतं. आणि त्या शिबिरामध्ये 25,000 महिला उपस्थित होत्या. आणि त्या महिलांमध्ये जो त्यांनी सामाजिक संदेश दिला, अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश असेल, जातीप्रथेचा संदेश असेल, अत्यंत महत्त्वाचा बेरोजगारीचा मुद्दा असेल किंवा त्यावेळेच्या असणाऱ्या ज्या समस्या होत्या त्या समस्यावर मोठ्या प्रमाणात त्या परिषदेमध्ये महिलांनी चर्चा केली. आणि त्याचं फलित असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांना त्या परिषदेच्या माध्यमातून हिंदू कोड बिलाची रचना करण्यात आली. आज हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून सर्व महिला आझाद झालेल्या आहेत. परंतु याचं जे मूळ आहे ते मूळ 1942च्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या महिला अधिवेशनचं ते मूळ आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने चळवळीमध्ये महिलांनी सहभाग झाले पाहिजे. कारण महिला जर चळवळीत सहभागी झाली तर ती प्रथम आपला परिवार सुधरू शकते. आपला आज महिलांचा सहभाग खूप कमी प्रमाणामध्ये आहे. आणि त्याचं कारण असं आहे की आज ज्या महिला आहेत त्या बुद्धिस्ट महिला असो किंवा अन्य समाजातल्या महिला असो त्या अंधश्रद्धेच्या पगड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुंतलेल्या आहेत.
त्यामुळं कर्मकांडातून जोपर्यंत बाहेर येत नाहीत तोपर्यंत त्यांना धम्माची वाट दिसणार नाही आणि धम्माची वाट दिसण्यासाठी अशा प्रकारच्या शिबिरातून त्यांना आणून त्याचं उद्बोधन करणं गरजेचं असं मला वाटतं. परिवर्तन होण्यासाठी काय धम्म परिवर्तन होण्यासाठी खऱ्या अर्थानं गांधीजींनी जो आत्ता मात मांडली की हा धम्म पूर्ण मानवजातीशीच नाही निगडीत आहे, तर हा धम्म पूर्ण सजीव जातीशी निगडीत आहे आणि सजीवांना जागृत करण्यासाठी, सजीवांना त्यांचं जीवन जगण्यासाठी जो योग्य मार्ग आहे, हा योग्य मार्ग फक्त बुद्धांनी सांगितलेला आहे. बुद्धांच्या ज्या त्रिशरण पंचशील आणि आर्य सत्य मार्ग जो सांगितलेला आहे, याचं जर आपण आपल्या आयुष्यामध्ये जर आचरण केलं तरच हा धम्म वाढू शकतो आणि तुमच्या आचरणामध्ये बदल होऊ शकतो, एवढं मला वाटतं. आणि त्याच्यासाठीच आपल्याला अशा प्रकारची ठिकठिकाणी आणि प्रत्येक बुद्धविहारामध्ये, प्रत्येक गावामध्ये ह्या अशा प्रकारची शिबिरं घेऊन आपल्याला लोकांना जागृत करावं लागेल आणि जागृत केलेल्या लोकांना धम्माच्या कार्यासाठी बाहेर पाडावं लागेल. या ठिकाणी जे आजचं धम्मशिबिर आयोजित केलेलं आहे, हे धम्मशिबिर एवढ्यासाठी आहे की माणसाच्या मनाला बुद्धांनी केंद्रबिंदू मानलेला आहे. याचा अर्थ असा आहे की जर बुद्धांच्या विचारानं मनुष्य गेला तर त्याचे मन परिवर्तन होतं, माणसामध्ये बदल घडतात. असे बदल घडण्यासाठी अशा प्रकारची धम्मशिबिरं, अशा प्रकारच्या धम्म परिषदा आणि दर रविवारी बुद्धविहारात प्रत्येक व्यक्तीनं गेलं पाहिजे. विहारात वारंवार जेव्हा आपण एकत्र येऊ तेव्हा बुद्धांचं उपदेश, बुद्धांचं सर्व संदेश आपल्यापर्यंत पोचतील. त्याचा आपण अभ्यासाने चिंतन मनन करू, तेव्हा व्यक्तीमध्ये बदल होतील, माणसात बदल होतील आणि हे बदल म्हणजे विहाराच्या परिवर्तन चळवळीचे केंद्र बनेल असं मला वाटतं या ठिकाणी.